काय झालं की सगळे देवता गेले, भयभीत झाले. का भयभीत झाले? बली सगळे असुर जे होते बलवान होते आणि सगळे बलवान होते आणि त्यांचे नेत्र प्रज्वलित होते की सगळे आकाश दिशा गिळंकृत करतात की काय, म्हणून ही पृथ्वी दिशा सगळे थरथर कापू लागले. की त्यांना वाटलं की हे सगळे असुर सगळं गिळंकृत करतील की काय. सगळे भयभीत झाले होते, एवढे बलवान झाले होते सगळे. का तर त्यांनी सेवा केली होती ब्राह्मणांची. तेव्हा बलीने काय केले, शुक्राचार्यजींनी जी शंख दिला होता त्याचा नाद केला. अरे हा शंख आहे ना, कुरुक्षेत्रामध्ये पण बघा, गीतामध्ये पहिला जो अध्याय आहे, शंखनाद कोणी कोणी केलाय. तर जेव्हा श्रीकृष्ण भगवंत शंखनाद करतात तेव्हा सगळ्यांचे हृदय विदीर्ण झाले. शंख घरात वाजवावा, त्यामुळे काय होतं, वातावरण चांगले राहते, भय नष्ट होते, निगेटिव्ह जे आहे विचार ते निघून जातात, म्हणजे पॉझिटिव्ह विचार येतात. तर हे जे आहे ना, शंख वाजवला पाहिजे आणि प्रत्येक वैष्णवांच्या घरी शंख वाजवला जातो. तर 3 वेळा शंख वाजवण्याचा प्रयत्न करा. तर इथे काय झालं की जेव्हा सगळे असुर आले, शंखनाद केला, सगळे देवता भयभीत झाले आणि देवता सगळे रूप बदलून लपून बसले. आणि आता बघा, इंद्रदेव इतकं वेळेवर विचारपूर्वक कार्य करतात की इंद्रदेव गुरुदेवांना शरण गेले. संकट आल्यानंतर एक लक्षात घेतले पाहिजे की कोणाकडे जाऊ नका, संकट आल्यानंतर गुरुदेवांना शरण जा. इंद्रदेवांनी काय केले, गुरुदेवांकडे गेले. जसं अमृत प्राप्त झालं तेव्हापासून त्यांनी गुरूंचा आश्रय घेतला नाही, कारण ते विषय भोगामध्ये इतके आसक्त झाले होते की ते गुरुदेवांना विसरूनच गेले सगळे देवता. त्यामुळे काय झालं, सामर्थ्यहीन झाले. इंद्रदेव गुरुदेवांकडे गेले. रामचरित्र मानसमध्ये सुद्धा वर्णन आहे की राजा दशरथजींना जेव्हा वाटते की आपल्याला 3 राणे असून एकही पुत्र नाही, दुःखी होतात म्हणून, आणि ते स्वतःचं दुःख प्रजेला नाही सांगितलं, पत्नींना सुद्धा नाही सांगितलं. कुठं गेले, गुरुदेवांकडे गेले, वशिष्ठ मुनींकडे गेले. म्हणजे आपलं जे दुःख आहे आपल्या गुरूंपुढे गा, दुनियापुढे गाऊ नका. ही दुनिया अजून दुःखामध्ये टाकेल. एक गुरुदेव असे आहेत ना, ते चांगला मार्ग देतील. दुःख नष्ट गुरुदेवच करू शकतात, अन्य कोणी नाही. कारण भगवंताने आपल्यामध्ये कोण आहे, गुरुदेव आहेत. आपली भक्ती कोण पोहोचवतं भगवंतांपर्यंत, गुरुदेवच पोहोचू शकतात. आपण इथं उदबत्ती लावली, पण उदबत्तीचा सुगंध भगवंतांपर्यंत पोहोचवण्याचा जो माध्यम आहे ते गुरुदेव आहेत. आपण जे करतो ते ती भक्ती गुरुदेव तिथपर्यंत पोहोचवतात. गुरु साक्षात परब्रह्म, आणि गुरु तेच की जे स्वतःला भगवंत समजत नाही. जे स्वतःला भगवंत समजतात ते गुरु नाही. बोला राधे राधे. तर इथे इंद्रदेव गुरुदेवांकडे गेले. शरण गेल्यानंतर म्हणाले, हे गुरुदेव, हा जो बली आहे, एवढे असुर आहे, हे शक्तिशाली कसे झाले, यांचे इंद्रिय बल कसे वाढले, यांचे मनोबल कसे वाढले, कृपा करून मला सांगा काय झालं. हे आम्ही त्यांना सामना करू शकत नाही, आम्ही त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही, यांचे मनोबल कसं वाढलं. तेव्हा गुरुदेव एकच वाक्य बोलले की त्यांनी गुरूंचा आश्रय घेतला होता. इथे बृहस्पतीजी दाखवून देत आहेत इंद्रदेवाला, की ते दाखवून देत आहेत की सगळे जेवढे असुर होते त्यांनी गुरुदेवांचा आश्रय घेतला आणि हे देवतांनी गुरुदेवांचा आश्रय घेतला नाही. इथे बृहस्पतीजी दाखवून देत आहेत की इंद्रदेव आत्ता आले शरण, आत्ता शरणी आले, हे दाखवून देत आहेत. इथे गुरुदेवांनी सांगितले की तुम्ही त्यांच्या समोर युद्ध करण्याचे सोडाच, बलीच्या समोर उभा राहण्याचे सामर्थ्य सुद्धा कोणाच्यात नाहीये. इतकं बलवान झाले बली. का तर त्यांनी गुरुदेवांची सेवा केली आणि ब्राह्मणांची सेवा केली. इथं बृहस्पतीजी सांगतायत देवतांना, देवतामध्ये इंद्रदेवच तिथे, बाकी सगळे देवता लपूनच बसले होते, आपले रूप बदलून लपून बसले. इथं इंद्रदेवाला ते सांगतायत की त्यांच्याशी युद्ध करण्याचे सोडाच, समोर उभा राहण्याचे सामर्थ्य सुद्धा नाही, एवढा बलवान झालाय बली. त्यांच्या समोर उभा राहण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतांमध्ये आहे. भगवंतच त्यांच्या समोर उभे राहू शकतात, अन्य या विश्वामध्ये कोणीही त्यांच्या समोर उभा राहू शकत नाही.
त्यांनी सांगितले ज्याप्रमाणे बघा, काळासमोर थांबण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही, यमराजी समोर थांबण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही, मृत्यूसमोर, मृत्यू काळ यमराजी एकच आहे, यांच्यासमोर थांबण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही. परंतु हे जेव्हा येतात ना, सर्वस्व सोडून जावं लागतं. ज्यांनी जीवनभर हे माझे हे करण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली ना, सगळं प्राप्त करण्यासाठी, जेव्हा मृत्यू काळ यमराजी समोर येतात, हे सगळं एक ना एक दिवस सोडून जावं लागतं. काही आपलं राहत नाही, काहीच राहत नाही. हेच काळ देवतांवर सुद्धा आलाय. देवतांना हे स्वर्ग सोडावं लागले तर आपलं काय घेऊन बसलात. देवराज इंद्र, देवता भयभीत झाले, ते लपून बसले, त्यांच्यावर सुद्धा काळ आला. काळ आल्यानंतर त्यांना सुद्धा स्वर्ग सोडावं लागले, तर आपलं काय घेऊन बसलाय. आपण तर साधारण मानव, कधी ना कधीतरी काळ आल्यानंतर आपल्याला सुद्धा सगळं सोडावं लागेल. त्या आधीच लालसाचा त्याग करा, कामनाचा त्याग करा, भगवंतांना शरण जा, भगवंतांना शरण जाऊन भक्ती करायचा प्रयत्न करा, नामस्मरण करा. जितकं करेल तेच घेऊन जाणार जाताना. हे जे प्रॉपर्टी कमवतो ना, दिवस रात्र मेहनत कितीही केली तरी हे जाताना नेणार नाही. याचा अर्थ मेहनत करायचं नाही असं नाहीये. करा, तुम्हाला जे करायचं हे करा, परंतु भगवंतांचं नामस्मरण कधी सोडायचं नाही, त्याचा त्याग कधी करायचा नाही. जे आपण कार्य करतो ना, कार्य करता करता भगवंतांचं नाम घेत राहायचं, ते सोडायचं नाही. विसरलो, लक्षात आलं, हां परत पुन्हा सुरू करायचं. सतत भगवंत माझ्या जवळ आहे, माझ्या हृदयात आहे, हे प्रतिक्षण लक्षात घ्यायचं की अरे माझा जन्म कशासाठी झाला आणि मी करतो काय. स्वतःला प्रश्न विचारायचा प्रत्येक वेळेला. बोला राधे राधे. तर इथे त्यांनी सांगितले की जसे असुर स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर सगळे देवता लपून बसले होते, त्यानंतर सगळे असुर बली स्वर्गावर शासन करू लागले आणि तिन्ही लोकांना वश केलं आणि स्वर्गाला आपली राजधानी केली आणि तिन्ही लोक जिंकले, तिन्ही लोक वश केले आणि बली विश्वविजयी झाले. भृगु इत्यादी ऋषीमुनी बघा, आता महत्वाचा विषय, जेव्हा अमृत प्राप्त झालं तेव्हा सर्व देवता गुरूंना विसरून गेले. पण इथे बलीला जेव्हा स्वर्ग प्राप्त झाला, बली विसरले नाही ब्राह्मणांना, गुरुदेवांना विसरले नाही. सगळ्या ब्राह्मणांना गुरुदेवांना त्यांनी स्वर्गात घेऊन आले. बोला राधे राधे. जेव्हा बली तिथं गेले आणि बलीने काय केले, सगळ्या ऋषी मुनी जेवढे ब्राह्मण होते, गुरुदेव होते, त्यांना विसरले नाही, सगळ्यांना स्वर्गात बोलवले. आणि तेव्हा ब्राह्मण अतिशय प्रसन्न झाले. आता प्रश्न हा पडेल सर्वांना की ते ब्राह्मण आहे, त्यांनी असुरांना कशाला साथ दिली, देवतांना साथ द्यायला पाहिजे होती, असं साहजिक आहे, हा प्रश्न पडू शकतो. पण एक लक्षात घ्या की हे जे ब्राह्मण आहेत, भृगुवंशी जे ब्राह्मण आहेत, ते उच्च कोटीचे ब्राह्मण आहेत, म्हणजे ते आत्मेच्या स्तरावर आहेत. त्यांच्यासाठी हा भेदभाव नाही आहे की कोण देव आहे कोण असुर आहे, हा भेदभावच त्यांच्यामध्ये राहिलेला नाही. त्यांना असुरांनी संतुष्ट केले, त्यामुळे त्यांनी आशीर्वाद दिला. शेवटी ते धर्म जे सांगतंय तेच करणार ना. ते ब्राह्मणांनी पक्षपात केला नाही, इथे ते आत्मेच्या स्तरावर आहेत, त्यामुळे त्यांनी हा विचार केला नाही की असुर आहे का देवता आहे. इथे ब्राह्मण अतिशय प्रसन्न झाले, कारण त्यांनाही स्वर्गात बोलवले होते. आणि तेव्हा ब्राह्मण म्हणाले, हे बघ बली, जे तुला स्वर्ग प्राप्त झाले ना, ते लिगली प्राप्त झाले नाही, हे तू युद्ध करून प्राप्त केलेले. जर तुला हे स्वर्ग लिगली प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक यज्ञ करावा लागेल, आणि ते यज्ञ केलं तर हे स्वर्ग तुझं होऊन जाईल. आणि मग कोणाचंही सामर्थ्य नाही आहे की हे स्वर्ग परत घेऊ शकेल, कुठल्याही देवतांचं सामर्थ्य नाही. तर त्यांनी त्यानुसार यज्ञ केले आणि यज्ञ केल्यानंतर बली तिन्ही लोकांचा राजा झाला. आणि ज्याप्रमाणे आकाशात पौर्णिमाचा चंद्र सुशोभित होतो, त्याप्रमाणे बलीची कीर्ती सर्वत्र पसरली. आणि इथे खरं तर बलीला कुठली आसक्ती नव्हती, बलीला या कशाची आसक्ती नव्हती की स्वर्ग पाहिजेत असे नाही, परंतु समुद्र मंथनामध्ये जे काय घडलं त्याचा क्रोध आला होता बलीला, म्हणून त्याने हे सगळं केले स्वर्ग प्राप्त करण्यासाठी. कारण
ज्या पद्धतीने देवतांनी समुद्रमंथन केले त्यामुळे सगळे असुर क्रोधिष्ठ झाले आणि बली इतका क्रोधिष्ठ झाला की त्यांनी विचार केला की देवतांनी भगवंतांचा आश्रय घेतला ना तर आम्ही त्याच्याही पुढे जाणार, आम्ही भगवंतांच्या जे प्रिय आहे, भगवंतांना जे प्रिय आहे अशा ब्राह्मणांचा आम्ही आश्रय घेणार, त्यांची सेवा करणार आणि ते स्वर्ग आम्ही प्राप्त करणारच. त्यांना आसक्ती नव्हती. आणि इथे इंद्रदेव दरदर भटकू लागले आणि त्यांची जी माता आहे देवतांची, इंद्रदेवाची माता अदिती, ही खूप शोक करू लागली. अनाथाप्रमाणे शोक. आता अनाथाप्रमाणे शोक करायची आवश्यकता नव्हती. अनाथाप्रमाणे शोक करणं म्हणजे काय? आता खरं तर अदितीला पती सुद्धा होते आणि पुत्रही होते, तरी ती अनाथप्रमाणे शोक करू लागली. एकदा काय झालं की कश्यपजी जे अदितीचे पती आहेत ते तपश्चर्या करून आले. आता बऱ्याच वेळाला ते अनेक वर्ष तपश्चर्या करायला लांब परगावी जायचे. तर जेव्हा ते यायचे तेव्हा अदिती स्वागत करायची, त्यांची हसतमुख स्वागत करायची. पण ज्या वेळेला ते आले तर अदिती स्वागत करत होती, परंतु ती उदास होती. कश्यपजींनी जाणले की काहीतरी तिला वाईट वाटते, ती इतकी उदास का आहे, त्यांना जाणवलं. ते म्हणाले की अदिती काय झालं? अदितीने स्वागत केले, त्यांचे आदर सत्कार केला, परंतु चेहऱ्यावर प्रसन्नता नव्हती, उदासीन होती ती. आणि जेव्हा त्यांनी जाणले की अदिती उदासीन आहे तेव्हा ते विचारू लागले, अदिती काय झालं, एवढी उदास का आहेस? तुझ्याकडनं ब्राह्मणांची सेवा चुकली का? पहिला प्रश्न बघा त्यांनी काय विचारला, फार महत्वाचा आहे. भागवतातला एक एक शब्द महत्वाचा आहे. पहिला प्रश्न हाच का विचारला, दुसरा हाच का विचारला, हे लक्षात घेण्यासारखं आहे. पहिला प्रश्न काय विचारला, अदिती तुझ्याकडनं ब्राह्मणांची सेवा चुकली का? म्हणजे काय, अदिती रोज नित्यनेमाने ब्राह्मणांची सेवा करायची असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या उदास कधी व्हायच्या, जेव्हा ब्राह्मणांची सेवा त्यांच्याकडनं चुकेल, एखाद्या दिवशी खंडित होईल, तेव्हा ते उदास व्हायच्या असा त्याचा अर्थ आहे. हल्लीच्या स्त्रियांना आपण असं विचारू का की तू उदास का झाली, ब्राह्मणांची सेवा चुकली का, असं विचारू आपण? नाही विचारणार. कुठली साडी पाहिजे का, कुठला मोबाईल पाहिजे का, यासाठी स्त्रिया रुसतील. पण इथे त्यांनी काय विचारलं, तुझ्याकडनं ब्राह्मणांची सेवा चुकली का? अदिती काय झालं, हे भद्रे, हे कल्याणी, हे देवी, काय झाले सांग ना, तू एवढी उदास का आहेस? त्यांनी प्रश्न विचारला की तुझ्याकडनं धर्म तर चुकले नाही ना, तू कुठला धर्म करते तर एखाद्या दिवशी राहून गेले का तुझ्याकडनं धर्म करायचे? काय चूक झाली का धर्म करताना, का तुझ्याकडनं काय खंडित झाले का, सांग काय झाले? लोकसंसारामध्ये विघ्न तर आले नाही ना? प्रश्न काय विचारतात, लोकसंसारामध्ये विघ्न तर आले नाही ना, लोकांना मृत्यूचे भय तर नाही ना, विपत्ती तर आली नाही ना, या संसारात विपत्ती, संकट, मृत्यूचे भय तर आले नाही ना? बघा हे जे प्रश्न आहे ना, आत्ता आपल्याला हे चालू आहे. काय चालू आहे? मृत्यूचे भय आहे, बाहेर संकट आले, कोविड-19 कोरोना, त्या काळात विचारलेला प्रश्न आहे कश्यपजीने. आता कश्यपजी आणि अदिती यांच्याविषयी विचारपूर्वक आणि एकाग्रतेने श्रवण करा. का? ते देवतांचे माता पिता आहेत, त्यांच्यातला संवाद महत्वाचा आहे. त्यांच्यातला संवाद विस्तारपूर्वक घेण्यामागचं कारण आहे, कारण ते देवतांचेही माता पिता आहेत आणि अशांचा संवाद आपण विस्तारपूर्वक श्रवण केला पाहिजे. आणि त्या काळात त्यांनी काय प्रश्न विचारला होता की लोकांना मृत्यूचे भय नाही ना, कुठली विपत्ती तर आली नाही ना, कुठले संकट तर आले नाही ना, आणि हे सगळं आत्ता आलेलं आहे. कधी विचार केला का आपण की असं कधी होऊ शकेल? त्या काळातला प्रश्न जो आहे तो आत्ता इथे घडतोय. पुढे ते विचारतात, कामस्य, अदिती तू कुठली कामना केली आणि त्या कामनेची पूर्ती झाली नाही, असं काय झालंय का? पुढे ते म्हणतात, अर्थस्य, तुला पैशाची अडचण आहे का, अर्थस्य. पुढे ते म्हणतात की असं काय झाले का, तू कुटुंबाच्या भरणपोषणामध्ये व्यस्त होती आणि तेवढ्यात अतिथी आले आणि तू अतिथीचा आदर सत्कार करू शकले नाही. इथे शास्त्रामध्ये वर्णन आहे भागवतमध्ये की अतिथी आल्यानंतर कमीत कमी जो पाणी देत नाही, कमीत कमी म्हणल्या कमीत कमी पाणी सुद्धा देत नाही, त्याचं घर कोल्ह्याच्या गुहाप्रमाणे. पुढे ते म्हणतात की अतिथीचा तू सत्कार करू शकली नाही का,
काय झालं? हे भद्रे, हे कल्याणी, हे देवी, सांग ना काय झालं? तू एवढी उदास का आहेस? मला सांग. तेव्हा ती म्हणाली की मी आपले निरंतर स्मरण करते, त्यामुळे आपल्या उपदेशाने माझ्याकडून या कुठल्याही गोष्टीची हेळसांड झाली नाही. ती म्हणते, हे मरीची पुत्र, आता हे कश्यपजी जे आहेत ते ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र आहे मरीची, आणि मरीचीचे पुत्र आहे कश्यपजी. म्हणून इथं ती म्हणते, हे मरीची पुत्र, आपण तर सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी जे जीव आहे त्यांना आपण संकल्पाने त्यांची निर्मिती केली. आता तमोगुणी कोण आहे? असुर. सतोगुणी कोण आहे? देवता. या सगळ्यांचे पिता कोण आहे? कश्यपजी. म्हणून ती इथं म्हणते या सगळ्यांची निर्मिती आपण केली आहे. आणि असंही म्हणते की जसे सर्व जीव भगवंतांचे अंश आहे, ममे मांशो जीवलोके जीवभूत सनातन, हे सगळे अंश आहे भगवंतांचे, तरी देखील भगवंतांना भक्त विशेष प्रिय. इथे ती असं म्हणते. आणि गीताकार कृष्ण म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रिय, ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. भगवंत कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणी त्यांना प्रिय नाही. भगवंत काय म्हणतात? ये यथा मां प्रपद्यन्ते तांच सेव भजाम्यहम्, मम वर्माणुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात, जो जसा मला भजेल तसा, जो जसा मला वेळ देईल तेवढाच वेळ देणार, जो जसा भजेल तसंच मी त्याला भजणार. भगवंत पक्षपात करत नाही. इथे अदिती सांगते, का सांगते असं? कारण त्यांचे पुत्र असुर पण आहे आणि देवता सुद्धा आहे. इथे कश्यपजी म्हणतात, अदिती तू का असेल ते स्पष्ट बोल, तू फिरून फिरून बोलू नकोस. इथे भगवंत काय म्हणाले, माझा कोणी वैर नाही का, माझा कोणी मित्र नाही, मी कोणाचा द्वेष करत नाही. बघा, जेव्हा भगवंत दुर्योधनाकडे गेले ना, तर दुर्योधनाने 56 प्रकारचे पदार्थ केले होते भगवंतांसाठी. आणि भगवंत म्हणाले की जो माझ्या भक्तांचा वैर करतो ना, माझे भक्त कोणाशी वैर करत नाही. भगवंत काय म्हणाले? नीट लक्षात घ्या. भगवंत म्हणाले, माझे भक्त कोणाशी वैर करत नाही, परंतु जो माझ्या भक्तांची वैर करतो त्याच्याशी मी वैर करतो. दुर्योधनाने 56 प्रकारचे पदार्थ केले होते, परंतु भगवंताने तिथं भोजन केलं नाही. का? कारण पांडवांची वैर कोणी केले होते? दुर्योधनाने. म्हणून भगवंत तिथे जेवले नाही. भगवंत काय म्हणाले की मी याचक नाही, मी काय स्नेही नाही, आणि तू मला आमंत्रितही केलं नाही, मी तुझ्याकडे भोजन करणार नाही. का? माझ्या भक्तांची वैर केला, त्यामुळे मी सुद्धा तुझ्याशी वैर करणार. म्हणजे इतकंच नाही, रामचरित्र मानसमध्ये प्रभू श्रीरामजींनी वालीचा वध केला, सुग्रीवचा नाही केला. सुग्रीवजी जे आहेत त्यांना कोणाचा संघ होता? त्यांनी कोणाचा संघ केला? हनुमानजींशी. हनुमानजींबरोबर सुग्रीवजी होते. वालीने कोणाचा संघ केला? रावणाशी. वालीचा वध झाला. म्हणजे भगवंत पक्षपात करत नाही. तर इथे कश्यपजी म्हणतात, अदितीला तू स्पष्ट सांग तुला काय म्हणायचं. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते, ममात्मज, माझे पुत्र. बघा, आता माझे पुत्र आलं. जेव्हा माझं तुझं येतं ना, त्याला गीताची आवश्यकता आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव हिम कुर्वत संजय. जिथं माझं तुझं येतं. आता कश्यपजींनी ओळखलं की आता ही माझे पुत्र म्हणली म्हणजे निश्चितच ही मोहात आहे. ते म्हणाले कोणी कोणाचा नाही. ते प्रवचन देऊ लागले की अदिती कोणी कोणाचा नाहीये, मोह एव ही केवलम, तुला मोह झालाय. आता ती इतकी मोहित होती, कामना निर्माण झाली होती, त्यामुळे ती प्रवचन श्रवण करण्यास तिचे लक्षच लागलं नाही. त्यांनी एवढं प्रवचन दिलं, परंतु तिच्यामध्ये एवढी कामना होती, तिला काही समजलेच नाही. कारण तिला आसक्ती निर्माण झाली होती. कशाची? की आपल्या पुत्राला स्वर्ग प्राप्त व्हावं याची. कश्यपजी म्हणाले, सांग काय झालं. तेव्हा ती म्हणाले की देवतांचं ऐश्वर्य, धन, यश, स्थान सगळं काही असुरांनी हिरावून घेतले.
आणि मला असा उपाय सांगा जेणेकरून हे सगळं यश जे आहे, स्वर्ग आहे, पुन्हा इंद्रदेवाला प्राप्त होईल, माझ्या पुत्रांना ते प्राप्त होईल. आणि आता कश्यपजी जे काय उपाय सांगतील ते आपण उद्या श्रवण करू. बोला राधे राधे. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.